हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी अलीकडे शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर काही ठिकाणी त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। नांदेड जिल्ह्यात त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर तामसा येथे त्यांच्या समर्थकांनी प्रतिमेला दही दुधाचा अभिषेक करून ती प्रतिमा पवित्र करण्याचा उपक्रम राबवला आहे। यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि आष्टीकर समर्थक उपस्थित होते। समर्थकांनी घोषणाबाजी करत खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या। तसेच शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या कथित बेताल वक्तव्याचा निषेधही करण्यात आला। यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी खासदार आष्टीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांच्या राजकीय भूमिकेचे समर्थन केलं। दही दुधाचा अभिषेक करून समर्थकांनी आपली भावना व्यक्त केली असून ही शिंदे सेनेत गेल्याची अधिकृत घोषणा खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केली नसून परिसरात या कार्यक्रमाची चर्चा रंगली होती। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय बस्तेवाड, माजी सरपंच राजेश उंबरकर, सचिन माने, गजानन शिंदे पाटील, सुधाकर शेट्टे, राजेश तिवारी, गजानन शिंदे, नानू पाटील कोडगिरवार, बाळू चव्हाण, अन्य शिवसैनिकांची उपस्थिती होती। यावेळी आम्ही खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचंही यावेळी शिवसैनिकांनी सांगितलंय। बाळासाहेब खानजोडे, MCN न्यूज, हदगाव। आज आम्ही सर्वजण नागेश पाटील आष्टीकर यांच्या समर्थनात इथं जमलेलो आहोत। काही कार्यकर्त्यांनी जे नागेश पाटलावर चिंचोडी उडवली, त्यांना जोडे मारो आंदोलन केलं, पुतळा जाळला, त्याचा आम्ही निषेध म्हणून आज इथं उभं राहून नागेश पाटलाला दुग्धाभिषेक केलेला आहे। या गोष्टीतून आम्ही असं सांगू इच्छितो की आम्ही नागेश पाटलाच्या सोबत आहोत। नागेश पाटलांनी जे निर्णय घेतला तो आम्हाला पुढे चालून चांगला राहील, कारण याचा अर्थ की आतापर्यंत मागच्या विधानसभेला बघितलं सर्वजणांनी की नाही का कसे मतदान झाले, तर आमच्या मनात जी खचखच होती आणि जी मळमळ होती ती आज आमची मळमळ नाही का दूर झाली। आम्हाला एक प्रकारची ॲसिडिटीची गोळी मिळाली या कारणातून। आणि जे अंधारेताई आज बोलत आहेत कृष्णा पाटलाविषयी, नागेश पाटलाविषयी, त्यांच्याकडे एक मागे आंबेडकरवादी चळवळीतल्या कार्यकर्त्या म्हणून पाहत होते सर्वजण, तर त्यांनी नाही काही श्राद्ध वगैरे ह्या गोष्टी त्यांच्याकडून नाही का अपेक्षित नाही। जिवंतपणी कोणी कोणाचं श्राद्ध घालत नसतात। आम्ही अंधारेताईविषयी बोलायला नाही पाहिजे, पण आमच्या माणसाविषयी जर त्यांनी बोलत असतील तर आम्ही पण नाही का तेवढी मोठी होऊ शकतो की त्यांच्या विरोधात बोलू शकतो। हे ताईंनी सुद्धा नाही का लक्षात घ्यावं।